अनेक नाटकांमध्ये उत्साहानं काम करणारी अनुपमा मात्र या नाटकाच्या वेळी संकोचून गेली होती. कारण तिला समजत होते हे केवळ नाटक नाही, हे जीवन आहे. आज पाहायला म्हणून आलेला नायक उद्या खरोखरीचा पती होणार आहे. तिच्या जीवनाशी तो एकरूप होणार आहे. त्याच्या बलिष्ठ बाहूवर तिची मृदू वेल लपेटून चढणार आहे. हॉलमध्ये आनंदचा छोटासा परिवार होता. डॉक्टर देसाई आणि गरीब वडील बसले होते. वसुमतीताईबरोबर खाद्यपदार्थांचा ट्रे घेऊन अनुपमा हॉलमध्ये आली. आनंदनं संकोच बाजूला सारून तिच्याकडे मनसोक्त पाहून घेतलं. अनुपमेनं मात्र खाली घातलेली मान वर केली नाही. त्या दिवशी आग्रहानं त्याच्या गळ्यात तिकीट मारणारी, स्टेजवर निर्भयपणे वावरणारी अनुपमा हीच की दुसरी कुणी असं वाटावं असा तिचा वावर होता. कशीही असली तरी सुंदर दिसणं हे मात्र अनुपमेचं वैशिष्ट्य होतं. संकोच आणि लज्जेमुळे ती कोमेजून गेली असली तरी झुकलेल्या कमळासारखं तिचं लावण्य दिसत होतं. अनुपमेनं त्या दिवसापुरती सुमनकडून अबोली रंगाची रेशमी साडी आणली होती. तिच्या गोऱ्यापान देहावर तो रंग अत्यंत खुलत होता. गडद हिरव्या रंगाच्या ब्लाऊजमुळे अनुपमा अबोलीच्या सुरेख भरगच्च गजऱ्यासारखी दिसत होती. तिचा जाड केसांचा एक लांब सडक शेपटा पाठीवर डौलानं विसावला होता. केळीच्या गाभ्यासारख्या हातांमध्ये लाल काचेच्या बांगड्या अनुपमेच्या मनाचा रोग जाणून मुकाट राहिल्या होत्या. कानातले लाल खड्यांचे लोलक तिच्या मनाचा आनंद जाणून डोलत होते. तहानेनं व्याकुळ झालेल्यानं हपापून पाणी प्यावं तसा आनंद तिच्याकडे पाहत राहिला. राधाक्कांच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत होते. शामण्णांचा जुनट काळपट कोट आणि धोतर पाहून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सहजच त्यांना अंदाज येत होता. सावत्र आई आली नव्हती, त्यावरून घरातलं अनुपमेचं स्थान काय असेल तेही लक्षात येत होतं. पण एक मात्र खरं, अनुपमेला नकार देणं मात्र अशक्य आहे हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. तिचं मनमोहक रूप त्याही पाहतच राहिल्या होत्या. राधक्कांचा ठसका, गिरिजेचे दागिने, आनंदची मोटार सारंच शामण्णांच्या परिघाबाहेरचं होतं. त्यांच्या तोंडून अक्षरही बाहेर पडेनासं झालं होतं. गिरिजा असूयेनं अनुपमेकडे पाहत होती. आता लक्ष्मी निवासची खरीखुरी मालकीन घरात येईल. आपल्याशी स्पर्धा करणारी, आनंदला आपल्या बाजूला खेचून घेणारी, हे थांबवणं अशक्य आहे. वसुमतीताईंनी मौन मोडत म्हटलं, काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर बोल ना आनंद. आनंदनं नकारार्थी मान हलवली. अनु, तुला काही विचारायचं असेल तर विचार. काहीतरीच काय तुझं वसू? अनुपमा काय बोलणार? तिनं आपल्या मनातलं बोलणं कधीच त्याला ऐकवलंय. बघ, तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्टच दिसतंय. देसाई काका बोलले. शेवटी राधाक्कांनीच विषय संपवला. आमची माणसं बरीच असतील. लग्न याच गावात होऊ द्या. तुम्ही हवी तितकी माणसं लग्नाला या, पण लग्नाचा सर्व खर्च आम्ही करू. आईचं उदार हृदय पाहून आनंद खूप खुश झाला. त्याचा आईविषयीचा आदर आणखी वाढला. अनुपमाही कृतज्ञतेनं मान वर करून राधाक्कांकडे पाहू लागली. मास्तर आपल्या योग्यतेप्रमाणे थाटाचं लग्न करून देणार नाहीत. ते त्यांना शक्य नाही हे सगळं स्पष्टच दिसत होतं. पाहुणे कुठल्याही दृष्टीनं आपल्याला साजेसे नाहीत, पण स्वतःचा आब राखण्याचा हा एवढाच मार्ग राधाक्कांच्या समोर होता. आनंद आणि अनुपमाचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. अनुपमाच्या माहेरची केवळ 20 माणसं लग्नाला आली होती. अनुपमाची सख्खी आई मरण पावल्यानंतर तिकडच्या नातेवाईकांशी फारसे संबंध राहिले नव्हते. कुठंतरी लांब राहणारा एक मामा लग्नाच्या वेळी फक्त अक्षता टाकण्यापुरता येऊन गेला, तेवढंच. सावत्र बहिणीच्या लग्नाचा थाट आणि तोही तिच्या सासरच्या माणसांनी केलेला हे बघून वसुधा आणि नंदा चकित झाल्या होत्या. सावक्कांचा चेहरा तर पार उतरून गेला होता. शामण्णांच्या चेहऱ्यावर लाचार भाव ओसंडत होते. राधाक्कांनाही देवापेक्षाही वरचं स्थान कल्पून त्यांचं गुणगान करण्यात ते अजिबात थकत नव्हते. लग्नाच्या आदल्या दिवसापासून सुमन मैत्रिणीच्या लग्नाला हजर होती. अनुपमाचा चेहरा प्रफुल्ल दिसत असला तरी तिच्या हृदयाची धडधड सगळ्या गावाला ऐकू जाईल अशी तिची तिलाच भीती वाटत होती. अनु, तू आनंदशी बोललीस की नाही? सुमनने विचारलं. अनुने नकारार्थी मान हलवली. काही विशेष निरोप असेल तर सांग, मी सांगून येईल. नको, अनुपमा उत्तरली. वडिलांनी लेकीसाठी पिवळी जर्द कृत्रिम रेशीम साडी आणली होती.
त्यांची तेवढीच ऐपत होती. राधक्का त्यांनी मात्र कधीही न पाहिलेले, कधी नावही न ऐकलेले दागदागिने सुनेसाठी केले होते. शेकडो साड्यांमध्ये अनुपमा बुडून गेली होती. घरभरणीच्या वेळी हिऱ्याच्या कुड्या कानात घालत असलेल्या अनुपमेला बघून वसुमतीताई म्हणाल्या, राधक्कांनी केवळ 10% दागिने सुनेला घातले आहेत. तेव्हा मात्र सगळे चकित झाले होते. विविध प्रकारचे दागदागिने, त्यातही जुन्या काळचे वजनदार दागदागिने दिवसभर अंगावर वागवून अनुपमा थकून गेली. त्यावेळीही तिच्या मनात एकच भावना घोळत होती. या सर्व दागिन्यांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दागिना आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे आनंद. हॉस्टेलमधल्या सगळ्या मैत्रिणी लग्नाला हजर होत्या. लाडक्या मैत्रिणीचं लग्न चुकवणं शक्यच नव्हतं. आनंदचं त्यापैकी कुठंही लक्ष नव्हतं. सालंकृतच नव्हे, अनअलंकृत अनुपमेनंही त्याचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतलं होतं. लग्नघराच्या घाई गडबडीत कितीही इच्छा असली तरी आनंदला अनुपमेशी जास्तीचं बोलायला जमलं नव्हतं. लग्नानंतर आनंद अधिक बडबड्या झाला होता, तर आधी बोलकी असलेली अनुपमा अजून अबोल झाली होती. अनु, बोलत का नाहीस? तिकीट विकायला आली होतीस तेव्हा कशी बोलत होतीस? लाजून अनुपमेनं मान आणखी खाली घातली. सिंड्रेलाच्या गोष्टीप्रमाणे आनंद आणि अनुपमाचं लग्न पार पडलं. एखाद्या सिनेमात घडाव्यात तशा वेगानं घटना घडून गेल्या. अनुपमेलाही आनंद पाहता क्षणीच आवडला होता, पण त्याच्याशी कधी आपलं लग्न होईल अशी तिनं कणभरही अपेक्षा केली नव्हती. कारण तिला वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव होती. सुमननंही तिची आनंदवरून थट्टा केली तरी तिनं ती उडवून लावली होती. काय हे तुझं बोलणं? कुठं आम्रवृक्ष आणि कुठं कोकिळा? त्यावर हार न मानता सुमनही म्हणाली होती, ओ हो, जसा काही आम्रवृक्षाचा आणि कोकिळेचा काही संबंधच नाही. आता मात्र तेच खरं ठरलं होतं. तरी अनुपमेला सारं स्वप्नवत भासत होतं. तिला आठवलं, तत्वज्ञान सांगणारे, या जीवनाला क्षणभंगूर म्हणणारे. मात्र आता तिचं जीवन आनंदानं खरंच फुलून आलेल्या ताटव्यासारखं भासत होतं. कुणालाही हेवा वाटेल अशा घरी तिनं प्रवेश केला होता. नावाजलेलं घराणं, मनाजोगता पती, सुरेख देखणी नणंद, थोड्या ताट असल्या तरी सतत देवपूजेत मग्न राहणाऱ्या सासूबाई, सर्व कसं स्वप्नवत. अशा घरी आपली मुलगी देण्यासाठी अनेक श्रीमंत माणसं आतुर असतात. आपण या स्वप्नवत घरी आलो आहोत याचं अनेकदा अनुपमेला अप्रूप वाटत होतं. पण तिच्या या साऱ्या ऐश्वर्यात एकच त्रुटी होती. आनंद आणखी 3 महिन्यात इंग्लंडला जाणार होता. आज ज्याच्या सुखद सहवासात ती अखंड बुडत होती, डुंबत होती, त्याचा विरह लवकरच आपल्याला सोसावा लागणार आहे याची आठवण तिला अधूनमधून कष्टी करत होती. राधाक्काही याच विचारानं अधूनमधून अस्वस्थ होत होत्या. अरे, भरपूर शिकलास ना, तिथं जाऊन आणखी काय जास्तीचं शिकणार? काय मिळवणार आहेस? आपल्यावर लक्ष्मीची भरपूर कृपा आहे. आता तुझं लग्नही झालं आहे, काही जायला नको लंडनला. पण आनंद म्हणाला, आई, या विषयावर तू काही बोलूच नकोस. बघता बघता 2 वर्ष जातील. मी काही कायमचा तिथे राहणार नाहीये. एकदा जाऊन आल्यावर कायमचा लक्ष्मी निवासातच राहणार आहे. लज्जा आणि संकोचामुळे अनुपमा स्पष्टपणे काही बोलू शकत नसली तरी तिलाही मनोमन आनंदनं परदेशी जाऊ नये असंच वाटत होतं. पण आनंदनं तिचीही समजूत काढत सांगितलं, अनु, तुला तरी बाहेरचं जग कुठं पाहायला मिळतंय? तू थोडा धीर धर. हे अनुपमालाही पटलं. सौंदर्यप्रिय आनंदला अनुपमा दररोजच वेगळी दिसायची. तो स्वतः तिच्या साड्यांची हौसेनं निवड करायचा. लग्नाआधी तिच्याकडे मोजक्याच साड्या होत्या, त्याही साध्या. स्कॉलरशिपमधून राहिलेल्या पैशांमधून तिला तेवढंच जमायचं. हॉस्टेलमध्ये इतर मैत्रिणींमध्ये एकमेकींच्या साड्या बदलून नेसायची पद्धत असल्यामुळे तिला नाटकाच्या वेळी सुंदर साड्या नेसायला मिळायच्या. मैत्रिणीही मोठ्या हौसेनं तिला नेसायला द्यायच्या. लग्नानंतर आनंदनं तिच्यासाठी साड्यांचा ढिगच आणून टाकला. त्या साड्यांच्या किमती, त्यातलं वैविध्य तिच्या स्वप्नातही कधी न येणारं होतं. राधक्कांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी म्हणून तिला जे दागिने घातले होते त्यातले काही कितीतरी तिनं आधी जवळूनही पाहिले नव्हते. तिचं सौंदर्य, दागदागिने, उत्तम वस्त्र आणि आनंदचं प्रेम यामुळे अधिकाधिक खुलत गेलं. आनंदला ते आणखी मोहात पाडत होतं.
बघता बघता दिवस चालले होते. अनुपमाला तर दिवस महिन्यांऐवजी क्षण मिनिटे गेल्यासारखं भासत होतं. आनंद अनुपमा वेळ मिळेल तेव्हा गावात भटकत होते, गप्पा मारत होते, एकमेकांना आणखी जाणून घेत होते, एकमेकांविषयी भरभरून बोलत होते, एकमेकांना स्वतःविषयी सांगत होते. आनंदचं इंग्लंडला जाण्याचं तिकीट हातात पडलं त्यावेळी मात्र अनुपमाचा चेहरा उतरून गेला. इंग्लंड कुठं आहे कोण जाणे. गोऱ्या तरुणींचा देश आहे तो. त्यापैकी एखादीनं आपल्या आनंदचं मन काबीज केलं तर. लग्नाच्या वेळीही कुणीतरी म्हटलं होतं, अहो ही मुलं परदेशी जातात, इथं एक बायको असतेच, तिकडेही एका गोऱ्या मड्डमेशी लग्न करतात. आमच्या शेजारच्या रावांच्या धाकट्या भावानं असंच केलंय म्हणे. अनुपमेच्या मनाची कातरता जाणून आनंद म्हणाला, अनु, मी तिथं तू यायच्या दिवसाची, तारखेची, तासाची, मिनिटाची वाट पाहत असेन ग, याची तू खात्री बाळग. पण तुम्हीच तिथं गेल्यावर मला विसरून गेलात तर? वेडी आहेस का? असा कसा तुला विसरेन मी? तू चर्चमध्ये होणारं लग्न पाहिलंस की नाही? नाही, मी नाही पाहिलेलं. त्यात काय एवढं विशेष असतं? अगं तिथं ते शपथ घेतात, केवळ मृत्यूच आम्हाला वेगळा करू शकेल. अनु, हे मी 100% मानतो. तू काळजी का करतेस? अनुपमेनं समाधानाचा निश्वास टाकला. आनंदचं विमान आकाशात उडालं. ते एखाद्या ताऱ्या एवढं दिसेपर्यंत अनुपमा एकटक त्याच्याकडे पाहत होती. त्यानंतर अगदी कमीत कमी म्हणजे 6-7 महिन्यानंतर आनंदची भेट होणार होती. आनंद असताना थोड्याच अवधीत जो लक्ष्मी निवास तिला चिरपरिचित वाटत होता, तोच आता आनंद नसताना अपरिचित वाटू लागला. तिथं एकटीनं पाऊल टाकणं तिला नकोसं वाटलं. किती केलं तरी श्रीमंताचं घर, आपलं कामकाज, आपलं वागणं बोलणं त्या बंगलेला साजेसं आहे की नाही याविषयी तिच्या मनात भीती वाटू लागली. तिच्या मनातली भीती जाणवून राधाक्का म्हणाल्या, आनंदचं विमान गेलं, चला गावी परतूया. घरातल्या तिन्ही सांजेला दिवा लावायला पाहिजे. बघता बघता 6 महिने जातील. एवढं घाबरायला काय झालंय? बाहेर गिरिजा आणि ड्रायव्हर तुकाराम वाट पाहत बसले होते. राधक्का बाहेर येत म्हणाला, तुकाराम, आम्हाला पोतदार सराफांच्या दुकानापाशी सोड आणि धाकट्या बाईसाहेबांना भाजी मार्केटला घेऊन जा. 8 दिवसांची भाजी घेऊन ये. त्यांनी भाजीसाठी त्याच्याकडे पैसे दिले. कदाचित नव्या सुनेला घरातल्या सोन्या चांदींच्या व्यवहारात एवढ्यात कशाला घ्यायचं असा त्यांचा विचार असावा. आपण घराची मालकीण असताना तिला महत्त्वाचे आर्थिक व्यवहार समजायचं कारणच काय? यावर अनुपमा काहीच बोलली नाही. वाद घालणं, उलट उत्तर देणं, उगाच संशय घेणं तिच्या स्वभावातच नव्हतं. तिनं आपल्या सासूबाईंना भाजी आणायला का धाडलं याविषयी काहीही विचार केला नाही. उगाच फाटे फोडणं तिला ठाऊक नव्हतं. तुकारामनं भाजीची खरेदी संपवली आणि गाडीत बसलेल्या अनुपमेपाशी येऊन तो म्हणाला, बाईसाहेब, थोरल्या बाईसाहेबांनी दिलेले पैसे पुरले नाहीत. आणखी 5 रुपये 4 आणे द्यायला पाहिजेत. देता का? अनुपमेनं आपली पर्स उघडून पाहिली. आनंदनं गावी जाताना दिलेले 200 रुपये तिथंच होते. पण तुकाराम म्हणाला, 100 रुपयाची नोट नको. 5 रुपयांसाठी एवढी चिल्लर कुणी देत नाही. सुट्टीच द्या. अनुपमेचं शेजारीच असलेल्या गिरिजेच्या पर्सकडे लक्ष गेलं. सराफाच्या दुकानात घाईनं जाताना ती विसरून गेली असावी. क्षणभर तिच्या पर्समधून पैसे काढून घ्यायची तिला भीती वाटली. पण तुकाराम आणि भाजीवाला छोकरा समोरच उभे होते. 5 रुपयांसाठी त्यांना ताटकळायला लावणं अयोग्य वाटून तिनं विचार केला. नाहीतरी गिरिजा घरातलीच मुलगी आहे, आपली नणंदच आहे. तिनं गिरिजेची पर्स उघडून त्यातल्या 5-5च्या 2 नोटा काढून तुकारामाच्या हाती दिल्या. सुट्टे पैसे आणून दे. ते दोघं निघून गेले. अचानक गिरिजाची पर्स तिच्या हातून निसटून खाली पडली. अनुपमा फार घाबरली. काही किमती वस्तू असल्या आणि त्या गहाळ झाल्या तर? तिनं घाई गडबडीनं पडलेलं सगळं सामान गोळा केलं. पर्समध्ये तसं विशेष काही नव्हतं. कुठल्याही कॉलेज कुमारीच्या पर्समध्ये असणाऱ्या वस्तूच तिथं होत्या. कंगवा, सेंटची बाटली, छोटा आरसा, कॉम्पॅक्ट, टिकलीचं पाकिट असंच किरकोळ सामान होतं. एका रुमालात मात्र काहीतरी गुंडाळून ठेवलं होतं. रुमाल उलगडून बघताच अनुपमा शिळेसारखी स्तब्ध झाली.
तिच्या कल्पनेतही येणार नाही अशी वस्तू त्या रुमालात गुंडाळून ठेवली होती. त्यात गर्भनिरोधक गोळ्यांचं पाकीट नीट ठेवलं होतं. त्यातच एक चिठ्ठी होती. रात्री 8 नंतर. आता अनुपमा गडबडून गेली. आपल्या अतिश्रेष्ठ घराण्याचा गुणगौरव तिनं असंख्य वेळा ऐकला होता. राधाक्कांच्या 16 ओळ्याच्या अवडंबराची कटकट ती दररोजच पाहत होती. आणि अशा घरातली ही तरुण मुलगी कसले धंदे करते? अनुपमेचा काही क्षण स्वतःच्या डोळ्यावरही विश्वास बसेना. तिनं पुन्हा पुन्हा त्या गोळ्या पाहून खात्री करून घेतली. खरं तर तिलाही लग्नाच्या वेळेपर्यंत या गोळ्यांची माहिती नव्हती. लग्नानंतर आनंदचा परदेश प्रवासाचा बेत पक्का असल्यामुळे त्यानंच तिला या गोळ्यांची ओळख करून दिली होती. तिनं पुन्हा ती चिठ्ठी निरखून पाहिली. ते अक्षरही गिरिजाचं नसल्याचं तिच्या लक्षात आलं. मग कुणाचं असेल हे? काय चाललंय हे सगळं? घरात आनंद आणि राधाक्कांना हे ठाऊक आहे काय? अनुपमानं गडबडीनं पर्स पुन्हा भरून ठेवली. गिरिजाच्या पर्समध्ये 70-80 रुपये नेहमीच असायचे. त्यातले 5 रुपये काढल्याचं तिच्या लक्षातही येणार नाहीत. आपण पर्स उघडल्याचं तिला सांगायचं नाही, असं अनुपमेनं ठरवलं. ड्रायव्हरनं गाडी सोनाराच्या दुकानापाशी उभी केली होती. राधाक्का आणि गिरिजा गाडीत येऊन बसल्या. अनुपमेनं गिरिजाचा चेहरा निरखून पाहिला. तिला तो नेहमीसारखा सुरेख न वाटता कपटी आणि धूर्त तरुणीचा चेहरा वाटला. माझी पर्स इथंच राहिली होती वाटतं. तुम्ही पाहिली काय? इथं? मला नाही ठाऊक. कुठं आहे? अनुपमा खोटंच म्हणाली. सीट खालची पर्स काढून देत राधाक्कांनी गिरिजाला बजावलं. गिरिजा, पर्स अशी इथं तिथं टाकायची नसते. आपण पर्स कुठंतरी टाकायची आणि लोकांवर उगाच आळ घ्यायचा. हे काही बरं नव्हे. अनुपमाला हा नाटकीपणा वैताग आणणारा वाटला. गावी आल्यावर अनुपमानं गिरिजेच्या वागणुकीवर विशेष लक्ष ठेवलं. पण याविषयी कुणाशीही मनमोकळं बोलण्याचं धैर्य तिला वाटलं नाही. राधाक्कांना सांगण्याइतकं धैर्य तिच्या अंगी अजून नव्हतंच. सासू-सुनेच्या नात्यात एवढा मोकळेपणा कुठून येणार? त्यात अनुपमा गरीब घरातून आलेली सून. तोंडानं त्याविषयी बोलून दाखवलं नाही तरी तसं वागून दाखवण्याची त्यांची पद्धत होती. शिवाय घरात सतत काही ना काही चाललेलं असे. कधी फुलांचं लक्ष वाहणं, कधी देवांना सहस्र दिव्यांनी ओवाळणं, कधी देवांची हळदी कुंकवानं पूजा बांधणं, काही ना काही चाललेलं असे. नारायण राधाक्कांना दररोज काही ना काही धार्मिक विधी करायला लावत होता. राधाक्का त्याच्या शब्दाबाहेर नसायच्या. या धार्मिक विधीसाठी होणाऱ्या खर्चाचा तर किंचितही विचार केला जात नव्हता. कुणाला त्याची फिकीरही नव्हती. गिरिजेच्या संदर्भात आनंदला तरी कशी लिहिणार ती? किती झालं तरी त्याची ती लाडकी बहीण होती. बायको काय अलीकडे घरी आलेली. अनुपमेची आनंदशी अजून नीट ओळखही झाली नव्हती. अशा वेळी अशी नाजूक गोष्ट कशी कळवणार? गिरिजा रूपगर्विता आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे गर्भश्रीमंत घरातली. त्यामुळे तिनं स्वतःच्या तोऱ्यात राहणं स्वाभाविक होतं. अनुपमा सुंदर असली तरी गरीब घराण्यातून आलेली होती. स्वभावानंही गरीब. त्यामुळे अनुपमेची मोठी कुचंबणा होत होती. एक दिवस गिरिजानं सांगितलं, आई, 2 दिवसासाठी हळेबीडू बेलूरला ट्रिप जाणार आहे. मीही जाणार आहे. कॉलेजची ट्रिप? मुलंही येत आहेत का? मुलं येणारच ना, पण बरोबर लेडी टीचरही आहेत. गिरिजेनं आईची समजूत घालून परवानगी मिळवली. राधाक्कांना वंश परंपरेनं प्रचंड श्रीमंतीबरोबरच सुरेख गुलाबी रंगही आला होता. त्याचबरोबर साखरेचा रोग, डायबेटीसही आला होता. शिवाय वात प्रकृतीमुळे अलीकडे त्यांना सायंकाळी तासभर बसून पूर्वीप्रमाणे देवाची पूजा करायलाही जमत नव्हतं. सुंदर अक्कांच्या घरी त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं त्याची आरती करायची आहे, असं म्हणून राधाक्कांच्या घरी निरोप आला. गिरीच्या ट्रिपला गेल्यामुळे राधाक्कांनी अनुपमेलाच आरतीसाठी जाऊन यायला सांगितलं. मोठ्या घरची सून म्हटल्यावर अनुपमेलाही एकटं पाठवलं जात नव्हतं. ड्रायव्हर सोबत असायचाच. सुरुवातीला तिला याचं कौतुक वाटलं तरी हळूहळू तिला तो आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणारा सोन्याचा पिंजरा असल्यासारखं वाटू लागलं होतं. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे उत्तम रेशमी साडी नेसून आणि सोन्याचे दागिने घालून अनुपमा गाडीत बसली.
तिच्या देखण्या रूपाकडे राधाक्कांनी निरखून पाहिलं. सगळ्या श्रीमंत घराप्रमाणेच सुंदर अक्कांच्या घरचा आरतीचा थाट होता. तिथल्या गर्दीतही अनुपमा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे संकोचून एका कडेला बसलेला अनुपमेकडे कमला आवर्जून गेली. त्या दोघींची लग्न आधीपासून ओळख होती. शिवाय कमला आणि गिरिजा एकाच वर्गात शिकत होत्या. सहजच काहीतरी बोलायचं म्हणून अनुपमानं विचारलं, "तू का गं गेली नाही ट्रिपला?" कमला आश्चर्याने म्हणाली, "ट्रिप? ही काय शाळा आहे का असल्या सहली न्यायला? आता तर आमची सेमिनारची घाई चालली आहे." बेसावधपणे जेवताना अचानक घशात दगड अडकावा अशी अनुपमेची गत झाली. काहीतरी चुकतंय हे लक्षात आलं. तरी घराण्याचा मान राखण्यासाठी तिनं मनातला गोंधळ लपवायचा प्रयत्न केला. पण कमलानं विचारलंच, "कुणी सांगितलं अशी ट्रिप आहे म्हणून?" "अगं कुणीतरी म्हणत होतं, कोण बरं? नाही आठवत आता." "गिरिजा कुठं आहे?" खोटं बोलायची अजिबात सवय नसलेली अनुपमा चाचरत म्हणाली, "तिचं डोकं दुखतंय त्यामुळे ती झोपली आहे." "अच्छा, म्हणूनच आज कॉलेजला आली नाही वाटतं." "होय." काहीतरी करून कमलाला टाळायचं म्हणून सुंदर अक्कांकडे वळून अनुपमा म्हणाली, "उशीर होतोय मला, कुंकू लावता का?" "अगं, घाई कसली करतेस? नवं कुठलं नाटक यानंतर?" सुंदर अक्कांच्या मुलीनं ललितेनं विचारलं. "खरंच, M.A. झाल्यावर तू घरीच आहेस ना? श्रीमंता घरची सून, हातापायाशी नोकर, मग काय? हवा तेवढा वेळ मिळत असेल तुला," कमला म्हणाली. "पुरे ग, राधाक्कांची सून आणि नाटक करणार? छाती फुटेल आमच्या राधाक्कांची. लग्नाआधीची गोष्ट वेगळी, यानंतर असले प्रकार चालणार नाहीत त्यांच्या घरी. एवढं मोठं घराणं त्यांचं आणि नाटक करायचं? छे. आणि मी म्हणते, नाटक करून असे कितीचे पैसे मिळणार आहेत? राधाक्का कडक बाई आहे. राधाक्का काय किंवा मी काय, माझ्या सुनेला नाटक करायला सोडणार नाही." सुंदर अक्कांनी हायकोर्टाचं जजमेंट दिलं. सारं ऐकून, त्यातही नाटकाविषयीचे त्यांचे विचार ऐकून अनुपमा चक्रावून गेली होती. श्रीमंत घराणं, नवरा सुशिक्षित आणि कलाप्रिय, वा. लग्न ठरलं तेव्हा अनुपमालाही इतरांबरोबर किती आनंद झाला होता. अगदी धन्य धन्य वाटलं होतं. तिच्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणींमध्येही अनुपमेसारखं आपलंही जीवन असतं तर काय बहार येईल अशा अर्थाची भावना व्यक्त झाली होती. त्याला आनंदाबरोबरच थोडीशी मत्सराचीही किनार होती. अशा घरात कलेविषयी इतकी हीन भावना असल्याचं ऐकत असताना तिला हृदयाला कुणीतरी डागण्या देत असल्यासारखं वाटलं. कदाचित आनंद परतल्यावर त्याच्याकरवी आपण सासूबाईंचं मन वळवू शकलो तरच आपल्याला पुन्हा आपल्या अभिनय कलेचा आनंद लुटता येईल. या बारीकशा विचारानं अंधारात एखाद्या मिणमिणत्या ज्योतीमुळे भासतो तसा आधार तिला वाटला. तरीही तिचं मन खिन्नच होतं. उत्साहानं नटून थटून घराबाहेर पडलेली अनुपमा जड हृदयानं घरी परतली. तिच्या मनात गिरिजेचं वागणं आणि नाटकाविषयीची या लोकांची तिरस्काराची भावना यामुळे वावटळं उठली होती.